मार्ग देवा कळला मधुर सुराने आळविते तुझला विश्वव्यापक लंबोदरा हो विश्वव्यापक लंबोदरा सभारंगणी वंदन मोरेश्वरा सभारंगणी
त्याची चादर शोभे गोकुळ नगरा आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा पहाट झाली ही बघा उठा ग पहाट झाली ही बघा वाहतो वारा गळत पहाटे नवरा उन्हाची काजळ गोरे गोगोळा नगरा आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा पहाट झाली बघा मोठा ग पहाट झाली बघा पक्षी किलबिल करती आले माझ्या दारी वासरे किलबिल करते आले माझ्या दारी कानामध्ये कोकिळाची कासे गोडगारी रानामध्ये गोगेळाचे कासे गोडगारी आंबड फुटलय आळस भरलय आंबड फुटलय आळस भरलय आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा वाहतो वारा गळत पहाटे नवरा गोग्याचे काजळ गोरे गोगोळा नगरा आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा पहाट झाली बघा मोठा ग पहाट झाली बघा तळकाच्यावर गणते माझी माऊली तळकाच्यावर गळते माझी माऊली तळकाच्यावर गणते माझी माऊली तळकाच्यावर गळते माझी माऊली सांगितले गणाच्यामध्ये मोठ भरभारी सांगितले गजाच्यामध्ये मोठं भरभारी आळवी मुका तुझ्या ओव्या घरी जाण्या आळवी मुका तुझ्या ओव्या घरी जाण्या आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा वाहतो वारा गळत पहाटे नवरा गोग्याचे काजळ शोभे गोगोळा नगरा आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा पहाट झाली बघा मोठा ग पहाट झाली बघा माझ्या वासुदेव झाली पहाटे नवे आला वसुदेव झाले पहाटे नवे सासरीचं गाव सारा जाई दारोदारी जाणवीचं गाव सारा काही दारोदारी पहाटला मंगलमया घरी वासुदेवा पहाटला मंगलमया घरी वासुदेवा आरवला कोंबडा माझ्या या घरा आरवला कोंबडा माझ्या या घरा पहाट झाली
हॅलो. आलेले पारितोषिक निधी कदम आणि स्मरण ठाणेकर. निधी कदम आणि स्मरण घाणेकर यांच्याकडून पहाटेच्या या गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मुंबई पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीयो देवेंद्र पंडम उधळे बुद्रुक काळकाईवाडी. मुंबई पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीयो देवेंद्र पंडम उधळे बुद्रुक काळकाईवाडी यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच संतोष पंडम उधळे बुद्रुक काळकाईवाडी यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षीसदात्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद. पहाटेला पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. कोंबड्याच्या आरोळीनं सारं गोकुळ गाव जाग झालं. गायीच्या धारा काढून गोकुळच्या गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी निघाला. सादर करत आहोत नटखट शृंगारी गवळण. सादर करत आहोत नटखट शृंगारी गवळण. परती धारा धुंद धुंद मंजुळ वारा न भांगणी जरा चंद्रतारा. शुभ प्रहरा मनी हसली प्रभात स्वरा. सोन पामला गिरणा पडली दारा. गंध घेऊन फुलला
हॅलो. आलेले पारितोषिक रवींद्र दत्ताराम कदम. रवींद्र दत्ताराम कदम मंदिराचे अध्यक्ष यांच्याकडून संपूर्णसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मी कोकणचा कार्टा युट्यूबर मनीष लांबे. मी कोकणचा कार्टा युट्यूबर मनीष लांबे यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं माझं नाव घेतलं पाहिजे. मावशी नाव घ्यायचं आहे मनीष यांचं. मातीचा सुगंध लोककलेचा गंध. मातीचा सुगंध लोककलेचा गंध. मनीष रावांसारखे युट्यूबर आहेत त्यामुळे टिकून राहतो आम्हा साऱ्या कलाकारांचा आनंद. कलाकारांचा आनंद. धन्यवाद. अगं हे राधे, अगं एवढ्या गडबडीत कशाला घात पाडली? आम्ही साऱ्या पोरी मजुरीच्या बाजारी चाललाय वाटवायचं नाही तुला. अगं बाई एवढंच आहे ना गं. चल तू बाजारला चल ग. अगं पण राधे, अगं त्या आधी बघते तरी कोण कोण आल्या? हिरा आली, सारा आली. सगळा ती कशाला आली? ही दिसा आपल्याला बुजली तर माझा. काय ग? काय म्हणजे नशीब बघितली चांगलं काय माझं नशीब चांगलं आहे? म्हणजे तुझ्या सातवीला पुढे आहे तुझ्या 12वीला तुला मी 13वीला माझं 12वी 13वी म्हणजे या लग्नातून गाणी म्हणायला मिळते माझ्या वाटणीची तुला सांगते मला. सांगू आहे का कशी गाणी येते ती? ही तर गाणी कशी घेतेस मी पण बघते. ही बघू होय का आता? हा. अगं दारी मंडपी तोरंडुले गमावशी तुझ्या लग्नामुळे. बघ बघ काय भेटतं काय? काय घे? कशी तुझ्या मैत्रिणी घराला आलं मागून? हा? म्हणते गाणं झालं सांगितलं पाठवून तर मला नव्हतं. हा मग? तुझ्याच मैत्रिणी आहेत ना? तुझं सांगितलं ना? त्यांचं सोडत जाऊ दे. हा. मी गाणी घेते बघ. ही बघू गाणं. होय का? अगं दारी मंडपी तोरंडुले गमावशी तुझ्या लग्नामुळे. एकदम भारी गाणी घेतलंस ग. मस्त येते की नाही गाणं? मग कळलं तर बाबा आवडली तुझं गाणं. सगळीच गाणी अशी नसतात. मग कशी असतात ग? अगं एक दुःखाचं गाणी घेते बघ. दुःखाचं गाणं? घे ग बघू. ऐका आता. हा. हृदय भरून आले हिचे, हृदय भरून आले. बाबांचे गुणगायिका सारे आठवले. हृदय भरून आले हिचे, हृदय भरून आले. बाबांचे गुणगायिका सारे आठवले. रडते का म्हणायची? काय झालं तू विचार? सासूला मारते म्हणायची की विचारायला बघून वाटतं का सासू मारत होते? मी तेच म्हणते. अगं सासूवर बसली तरी पास होय. थांब बघते ना. काय ग? जा ग, जा. अगं हे अगं तू म्हणतेस काय? अगं तुझ्या गाण्यानं माझं हृदय भरून आलं ना ग. हे तुला समजतं काय? काय समजतं? काय म्हणजे ही लोक बघतायत ना तुला. लोक बघतात आहेत ते मला पण दिसतंय. लोक बघतात सांगते मला. करतेस काय ग? बसल ना त्याच्या मांडीवर. त्याच्या मांडीवर बस नाही तर त्याच्या डोक्यावर बस. डोक्यावर. मला काय करायचंय? ही अशी गाणी घेतात लग्नाची. मी सांगू का कशी घ्यायची गाणी? घे बघू थोडी गाणं. बघ घेते बघ कसं गाणं. ऐक मी. गजाची होती बघितलं का आवाज? गजाची होती त्यानंतर नेली. गजाची होती त्यानंतर नेली. आम्ही लावलेली माया सारी माया
एक नंबर काय होतं एक नंबर ना म्हणजे काय तोंडा बोलली स्वतःच्या तू कशाने का म्हणालीस मग तू कशाने म्हणाली माझं काय बोलले सांग ती मुखाने बोलली अशी गाणी घ्यायची असतात मस्त आहे तुझं गाणं. समजलं का तुले मावशी म्हणतात मले चला गं, बाजूला, चला. मग आपण बाजारात जातोय खरं, पण घेतलं काय नेसलं काय ते तर सांगायला हवं. सांगितलंच पाहिजे. अगं हो गं, ते सांगितल्याशिवाय आपल्या मागाचा व्यापार कसा होणार? सांगते. सांगलं नाही की तिनं. मी सांगते बघा आधी. सांग बघू. मग तुम्ही काय का हा, ऐकते. मावशी मी बघितला हलवा सांगितलं तर. बघितला हलवा अगं हळू हळू नाहीतर मोडलं. हळू हळू शिकवत नाही की तू मोडलं. तुम्ही सांग ना. हा, घे हळू घे. सांगते बघा मावशी मी बघितला हलवा आणि ज्यांना कोण आवाज आहे ना त्यांनी मला कोणतं कळवा तेव्हा नको सांगता म्हणजे झालं. जमा आहे का? आणि फोन करून कळवा. काय वडील तुला घेतलं गं? इथं स्टार्ट रडत तू तिला मागे दे. इथं पण आली हा मग? काय सांगू गो 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 तुला दिसला असेल पांगू गो 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 तू काय घेत सांग लवकर. सांगते हा मावशी. अगं मावशी मी बघितलंय तू. अगं मावशी मी बघितलंय तू. अगं राधे सुंदर आहे तुझं रूप. चल गं बाजाराला. अगं मावशी काय ग संध्याकाळी अगं ये पैसे जरा ये पटकन सांग लवकर काय घेतलीस बाजाराला. म्हणजे मावशी मला विसरली होती आणि बाई, विसरली नाही ग तिला मागे घेऊन गेली सगळं दिसलीच नाही तिच्या मागे. एवढी बारीक झाली मी बाहेर इकडे बाबा, खूप झालीस बघ. बघ कशी झिरो फिगर मेंटेन ठेवते ती झिरो फिगर नाही ती हाडाची काढा नाही. अगं, तुझी तर सगळ्यांना माहिती आहे, मी सांगून नाही येणार आहे. नको येऊ गं, जा. चला, पूर्ण आपण जाऊया. आता तू म्हणतेस मग समजवतो. ए चंद्रे त्याच्या मांडीवर बसशील इकडे. चल गं बाई. मार कुठे मग बघितली हो का हो? कशी शिफ्टी उडवते उडवते ना कापती शिफ्टी बाप कशी. ए चंद्रे काय केलं नाही. अगं माझं बाबू माझं पिल्लू शोना. चल मी ना रागवलं माझी बाई. हो चल बाजूला. मी ना काय तरी टिकू नको लोक बघताय. मी ना आहे बरोबर आहे बरोबर. चल मी ना इल्ले काय म्हणालीस? इल्ले कुठून काय शिकू पाहिजे काय माहिती. हिंदी मला काय शिकवते. त्याला खाली जा नका तुला शिकायला घेऊन खाली लोक सांग काय घेतलंस. आता ऐक. हा ऐकते. या सोनेरी किरणांनी दिवस उगवतो बघ नवा वा गं. ती चंद्रा चालली आज मथुरे बाजारा आणि नेसले तो नऊवारी दिसते की नाही मी सुंदरा ही सुंदरा ही सुंदरा आहे की हुंदरा आहे. काय म्हणते सुंदरा काय घेतलंस ते सांग लवकर बाजारात उशीर होतोय. मला उंदरा म्हणाले सांग ऐक आता काय हा बघा नीट ऐक. ऐकते बाई सांग. VMP लिहितो हा. VMP लिहितो विकायला घेतल्यावर मी रावा रवा विकायला घेतल्यावर मी रावा विकायला घेत नाही ना रवा. आणि तुम्ही सगळ्यांच्या तोंडात द्यावा तुम्ही सांगा.
तो चाकायला पण येतो म्हणजे. सांगायला पण म्हणून काय? चला ना, कोण मोबाईल झाला? काय गं? मावशी या सारे गणपतीला कामे करून गेली आता काय गं सांगायचे तुला? लवकर सांग काय ते. बाजारात उशीर होतोय. सांगते ना सांग लवकर. आता तिकडे जो होते बाबा सांग. मावशी आता हे आहेत ना तुमचं हे त्यांचं काय? अगं मावशी परवा गेले होते ना कार्यक्रमाला कुठे गेले होते? मावशी आम्हाला सांगितलंच नाही का बरं बाबा पुढचं सांग. मावशी तिथे गेले ना हा खूप गरम व्हायला लागलं गरम झालं खूपच आणि वाढलं. मग मावशी त्यांनी काय केलं काय माहिती गं केलं? मावशी आपला भरून लागतो ना बरं मग हो. त्याचं काय? तो पाडला पाडला अगं आणि खुर्चीवर ठेवला खुर्चीवर ठेवला. हो ना आणि मग मावशी पाठीला जाऊन बघतात हा? ना अगं बरमुडा काय अगं बाई मग केलं काय गं तुझ्या ह्यानी? काय करणार काय केलं? केळीची पानं बांधून दिली. भारी चुका लावला गं तुझ्या नवऱ्याने. हो ना मावशी मग अगं ए, तुझ्या नवऱ्याचा बरोबर दिसायला तरी कसा होता बा? कसं म्हणजे तुला सांगते पटेरी पटेरी होता बघ काय नाही पट्ट्या होत्या काय गं? अगं तुला कसं माहिती ग मला कसं माहिती म्हणजे? माझा नवरा घरात म्हणाला. त्याला काही भेटत नाही गं गं? हा? काय पुढची गोष्ट? त्याला तर बरोबर होत नाही हा. तरी पण तो आहे ना असा वडून चढून घालतो. काय देवीचा नवरा असेल तरीच म्हणते परवा दारामध्ये 4 टोपे ठेवले होते त्यातले 2 गायचे. काय गं? काय माझा नवरा टोपायचो रे. हा, तर तुझा पण मोडा. म्हणजे तिच्या नवऱ्याचा दिला कुणी तुझ्या नवऱ्याने. मग माझ्या टोप्या पण तुझ्याच नवऱ्याने दिल्या असतील. बघशी. हा, घरी मग काय करायचं? तुझ्या घरी. जाऊ दे एका गरीबाला तू दान केलं बघ तर दिला असता. करतो ना म्हणते. ए, तुलाच म्हणते हो तुलाच पहा म्हणते ना, पहा ना. सांग जरा. काय का? आधी तिसरं महिना तो तिकडे चाललं होतं. चौथा आपल्या दोघात होय. हो मावशी काय बोलती आणि काय अनुभव म्हणून काय माहितीये काय काय गं? इथं मोठी मिसाईल. हो मावशी तुला मिसाईल बोलते काय म्हणाली? अगं मिसाईल बोलते म्हणू दे गं मला मिसाई आणि स्वतःच्या चिवारीच्या कामटीसाठी येते बघ. मला मिसाई. मला कामली म्हणते. नाही आता तर वडाचं झाड आहे त्याचं काय नाव? आज तू इवाळला होता. असं कामट्याचं मी तारी शंतभर येईन ना तेव्हा बघशी. चला मी बोललो बाजाराला. आता सांगायला जोगा का राधे? बरं बाबा सांगते. अगं राधे मी विकायला घेतलं बघ खवा. अगं राधे मी विकायला घेतलं बघ खवा आणि तुम्ही सगळ्यांनी अगं बाजारात चला. हे पण बोलणार अगं मध्ये थांबवलं का मला? चला बाजारात. अगं ये राधे. काय गं? मला तुम्ही आले ना हा? मला तुम्ही बघते काय गं बघते? मावशीला मुलगा माड बघतो कोण गं? आज पांढरवला कोण पांढरा? तिचं नाव दिसतं. काय बाबा, काय नाही. माझ्या सारखा नाही मारतो काय म्हणते? बाबा, हिच्या नादाला लागू नको. हिच्या नादाला लागू नको. का माहितीये? तिचं गुलाबजाम खारट होता. एवढं ताबडतोब माहितीये काय? तो विचार करतो या चौघींमध्ये आहे ना ही माकड दिसते कोण? तुलाच म्हणाली ती. मावशीला सांगून दे बाजारात चला. अगं ये राधे. आंबोलीचं घाट तू बघ आहे बघ. सांगतं गाणं घे गं. हे मावशी घे बघ. इसका गाना सुनेगी नाही. मावशी सुनना पडेगा तू बता दे. दिल ना दिया तो बोलो का किया ये बेटा आपकी दुनिया में लिए गए प्यार नहीं आपको किया। काय गं? ये बेटा किती आहे गं? हिंदी गाणी तुला कुठल्या भाषेत शिकवलं गं? काय काय पण? पावानी शिकवलं तुला काय करायचं? सांगते पावाला जमा गं. तुला काही जमत नसेल गाणं ना, तुला आता गीत चांगलं गाणं. नाही आवडलं तुझं गाणं. माझ्यासाठी घे गं बघू. बघायचं ते. अगं वाटाण्याचा
झुळ झुळ रान फुल घाटाचा उधळा झुळ झुळ
हरी चल आलो गप्पा आलो आणि ती बोलते काय नाही सुद्धा कामगिरी ते पप्पाने तुला सांगितले काय झालं ते काय बोलते का घरून जायचं त्याच्या मार चालल्याच तुमच्या बाजारी त्याचं काय म्हणणं आहे काय गोकुळ्याचा जायचं गोकुळ्यातून जायला पाहिजे बरोबर आहे मथुरेचा कामा नाही बरोबर आहे मथुरेचा करून थांबा देवदूत करून फार उन्मत्त झाला ए, म्हणजे बदला करायचं आहे ही कामी तुला करायची आहे अरे ही कामगिरी माझ्या होणार ना अरे ही कामगिरी तुझ्या होणार नाही माझ्या होणार नाही सगळा तू करते अरे बरं आला लक्षात कोण आलं लक्षात अरे माझ्या जोडीचा पाकड्या आहे तुझ्याकडे जा हा काय म्हणतोस काय लय हुशार आहे बोलावून देतो म्हणतोस? पण जवळ असं काय सांगता येत नाही रे काय आहे? अरे गाई तुला घेऊन जातो ना तो बरोबर आहे मग हे पप्पाची गाडी तुला सोडलीच पाहिजे अरे तू हात करून पहा ना कोणी म्हणतोस बघ ए बोबडे रे बोबड्या तू घरी घेऊन गेला तो आधा इकडे दिसत नाही हा इकडे हातच नाही एकदम अरे बोबड्या अरे लवकर ये अरे काय लागलं दामा अरे आलो आलो अरे अरे सुदामा हात का मारतो थांबना सरगैर विश्वस्तो अरे अरे सुदामा हात का मारतो थांबना सरगैर विश्वस्तो अरे माझीच मस्ती मला ही नडली अरे माझीच मस्ती मला ही नडली सारी गडबड ही झाली डोला चुकवून कपिला डोला चुकवून कपिला खालच्या रानाला पळाली. डोला चुकवून कपिला डोला चुकवून कपिला खालच्या रानाला पळाली. डोला चुकवून कपिला खालच्या रानाला पळाली. डोला चुकवून कपिला खालच्या रानाला पळाली. अरे सुदामा मारतो थांबना जर
मंगेश आली. कोकणचा दुबईवाला मंगेश आली यांच्याकडून मावशी आणि गवळणींच्या डान्ससाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मनस्वी आभार. धन्यवाद. सुदामा काय म्हणतात, नाचायला काय बोलवलं? बघा त्याला बोलवलं. तुला घ्यायचं का वह्या? अरे बघ घ्यायचं मला पाहिजे. घ्यायचं वय की नाही? तुझ्यासाठी लय कामगी करावं लागेल. कसली रे कसली काम केली जमलंनी आणलं, जमलंनी. असं म्हणतोस का अरे पण सुदामा आणि केंद्र अरे बसून आम्ही गवळणी कुठे आहे तू आला तुमच्या वाटेने? मी वाटेला आलो खरं त्या वाटेने तुला दिसलं नाही? नाही हे बघ, आत्ताच्या प्रॉब्लेम येते. तो आपण जगातून बसायचं बघ. नमाजून कुठं बसायचं अरे, डोक्यात खेळ नव्हे डबा. डबा म्हणजे आडोसा येऊन बसायचं. असं म्हणतो येतील ना गवळणी याच्यात येणार. चालेल हे बघ चल. सुदामा अरे यात काय गवळणी एवढ्या बांधले बोल सुदामा एवढ्या बांधले मला त्या बोकड्या बघायची का जरा? तुम्ही काय करता पैसे घेता ए, आम्ही जेवण जेवतो. आता होय काय विचारलं काय विचारलं काय त्याने शालिरामची मावसाला ये. काय म्हणतोस का हा. तिला जाऊन विचार. काय विचारू आधीच कुणी करत जागा कुणी करत. अरे कथा जाव अरे काय करायला वाचणार? आपलं वजन काय असलं पाहिजे. दाखवून आले हा. हे गाव ना माकडे डॅम दिसा का? असे काय रे बोबड्या काय चौका सगळा स्टेज होते असे कमी सून आणि वर होईल काय रे उडती हा काय मराठी बोल ना इंग्लिश नाही समजत मला तुझं असे वर होईल मराठीत म्हणतं का बोल इकडे, इकडे, इकडे. काय झालं अरे बा, तिला हाणाली बाई. तिला कुठं इंग्लिश येतं? ही मावशी शाळेत नाही गेली शाळेत काय साईबाबाचं चाल करायला हे गेलं. सुद्धा ही तर मावशी आई बाबा अगदी गेले का तर मला विचार अरे, आज जर मावशी शाळेत गेली असती ना तर फार फार इंग्लिश बोलली असती हे बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणतो काय म्हणतो? मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे पण बरोबर आहे. मुलगी शिकली प्रगती झाली अगदी बरोबर. आणि तुम्ही शिकलो समाजाचं बरं वाटवलं करून टाकलं हे बेंड्या. काय म्हणतो? तुम्ही शिकलोत का? माझं वाटलं. नशीब एवढं वेळ झालं तर हलवा गेला असता अरे, आता माझा कॅमेरा चांगला आहे. ए, हे तर बरोबर आहे. जाऊ दे. तुम्हाला काय विचारलं? कुणी विचारलं नाही विचारलं? नाही विचारलं. विचारू चल. औषध फुले काय रे उडती हा कशाला रे हात मारतोय औषध मला सारखं सारखं मानू नको नाहीतर मी तुझ्या आईजवळ नाश केलं. आहे तर नको. हा. तर मम्मी बसली. मम्मी बोल सांग. मला आणि मम्मी जवळ अरे मी गेला हा. अरे आई आणि मम्मी एकच असते नाही मावशी दोन दोन कशा रे तुला मी पटवून ते देतो बघू पटवून मला ए, काय बाबा, हे बोल. तुला थांब तुला सविस्तर सांगतो. सविस्तर सांग. इकडे इकडे आणि इकडे बोल औषध तुझ्यासारखी काष्टी लावते ना माझ्यासारखी का असती राहते ती आहे ती आली ती मग तिकडे बसते बरोबर आहे ना बुबड्या बरोबर आहे की नाही? काष्टी लावते ती आहे हा आणि दुसरी कोण आणि गोल लावतो ना गोल बोल लावते ती मम्मी अगं बाई ती मम्मी मग ते पण बरोबर आहे बोबड्या बरोबर आहे की अरे नाही? बोबड्या हा. मॅक्सी लागते ती कोण रे ती वासाडी लावते सा. ए, मावशी काय मिळेल तुला? मेल्या बोबड्या मॅक्सिकनची ती कोण म्हटलं होतं सा. अरे आपला भारतीय पारंपरिक पोशाख सोडून जगा घालते म्हणजे अवधसा ना ए, बेंड्या. एकदम हुशार आहे बघ. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर आहे. औषध बसाडी सारखी माझ्या जाते मागे त्याला पोलिसच्या काय सांगितलं? बोबड्या कशाला सांग का हात मारतोय तुझं नाव काय नाव माझं नाव तुला काय करायचंय सांग मग सारखे मावशी मावशी मला हात मारायला नको असं म्हणतोय हा, हा. सांग की बाबा तिकडे सर काय जागा पण नाही लागतो गाडीला लागू दे मला सांगा काय तुम्हाला नाव नाव माहिती आहे? हा नाव नाव सांग नाव सांग सर बोबड्या हा. माझं नाव आहे की नाही काय मृदुला हा काय रे म्हणाला
मावशी तो म्हणाला कुरकुर हा माझं नाव कुरकुळे म्हणत मग? होतो. त्या सांगून ते मला जर कुरकुळे म्हणाला हा. ना त्याच्या कुरकुळ्यात मणी काढी. नको मावशी त्याच्या कुरकुऱ्याचा मणी काढू नको त्याला सांग मला कुरकुळे म्हणून. त्याच्या कुरकुऱ्याच्या मनीची किंमत आहे 6 करोड रुपये 6 करोड रुपये 6 करोड. हा? अरे मग तू त्याचा कुरकुळा बघितलेस का रे? काय उड्यावर बांधलं काय आता किंमत माहिती म्हटल्यानंतर बघितलं का? मला फक्त किंमत तेवढी माहिती आहे किंमत फक्त माहिती आहे. हा. असू दे माहिती. हे मावशी, हे दाखवायला जायचं नाही. किंमत किती द्यायची? हो ना पण माझं नाव कुरकुळे नाही मूर्ती आहे. हा? अरे मृदूला सांगितलं ना. तुला सांगतो काय म्हणाला? तुझं नाव सांग बरं मृदूला मस्त आहे. अरे काय म्हणते? काय म्हणाली मावशी अरे मेघा माझं नाव नाही मुरघाट नाव. मुरगाचं म्हणाली मी. मृदूला म्हटलं ना. मावशी अगं मी आला नाही मला एक एक अक्षर सांग ना एक एक अक्षर सांगू. एक एक अक्षर सांग. बरं एक एक अक्षर सांगते. हा. माझ्या मागून एक एक तुझ्या मागून म्हणतो मला माझ्या मागून म्हणजे माझ्या सोबत म्हण. माझं म्हण ना हा. काय वसंत म्हणून मला मागून बरं भाऊ, माझं चुकलं. आता काय ते बांधून तुला केलं रेल्वेचा नंबर लावा, पाठवून राहिला तो. सांगू ना एक एक अक्षर. म्हण बघून मृदूला. आवाज येईल का? आवाज येईल नाही ना? नाही जमत आहे. मावशी नंतर आता शेवटचं सांगते. शेवट तुम्हाला असं सांग बरं लास्ट सांगते. म्हण बघू. काय? मृदूला. मुरघाटला. नाही जमत आहे. मावशी अगं मी आला नाही बोलल्या मला काय जमेल जेवायला जमतं का? मावशी नदीच्या माशाला पोहायला आणि या फाकड्याला थांबलास का रे मध्ये? वसंत मारा आणि सगळं घेऊन लागला सांगतो मला. हे नाव विचारायला मला बोलतोस पुढे. माझं नाव गेला लोकांना तुला ऐकू दे ना तुझं नाव? होय होय बरं बाबा, घेतली. घे चांगली घ्या चांगलं घेतली. कडक घे कडक अरे एकदम कडक घेतली. चालेल मोबड्या हा 20 पेक्षा छान असतो गोड का? ते नेहमी दाढी इथेच राहते. नाही तुम्ही ना. मग? मला माहिती आहे, मी सांगितलं ना. तुला बरोबर सांगितलं. हो आणि नाही. हा? ध्यान. काय वसंत भाऊ म्हणतो ना आणि ध्यान. आणि काय सांगितलं माहिती आहे? काय 20 पेक्षा छान असतो गोड का? आणि? तुझ्या बागेत गेली बघ कसं होतं तिचं तोंड? दुसरं नाव आहे. मावशा द्वारका गावाकडून 7 इंचाचा. काय म्हणाला गेल्या बोबड्या तुझ्या बागेत गेले बघते तर 7 इंचाचा दोडका अरे साधी निघाली ना. अशी फुले त्याच्या बाजूच्या येडी नाही काय बघितली अरे बाबा खूप भीड लोकं. तुला राहतीच नाही माझा पाय अडकला. हो पुढे धडपडत गेले. बघते तर दोन वांगी पण वसाडी काठी आडवी गेली काय टिकला रे? वांग्याला कशाला हात लावला? वांगीला काही हात लावला. फक्त दोडकं घेऊन आलो. वांग्याला हात लावू नको मी त्या आवडला ठेवले बियाला बियाला ठेवले. हा? बरं, ते नाही. मला सांग की बालीस कुठून जाणार कोणी दिले काय? गोकुळकरांनी जा. मजुरीला. सगळपती उचली राहू मजुरीच्या बाजूला होय तुला काय सांगू मजुरा रस्ता प्रतिबंध आहे. असे मग तुझ्या रस्ता प्रतिबंध अरे आहे पण रस्ता बंद करणारे तुम्ही कोण? आम्हाला ओळखलं नाही नाही ओळखत. सांग ओळख. हा तिरुपती हा तिरुपती. हा नालुपती हा नारुपती. आणि मी कोण तू रे कोण? मी तुझा पती हॅलो आलेले पारितोषिक समर्थ मुकुंद पवार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शीतल संतोष कुळे राहणार वसई यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसे शिवाजी हरी कदम डेकोरेशन वाला यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं एखादं गाणं घ्यावं. गाणं बोलू? तू नाचशील? नाचशील का रे? त्याला सांगतो आता. तू नाचशील? नाचशील ना? काय समजून घेतली का? येते का मग? यांच्यावर बसून बशी. ये बोलू नको. तू एकटाच नाच. असं म्हणते. येऊ नका रे. नाच बघू. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो. शालू
कोणाचं म्हणून ते गाणं म्हणाली हो सर मग? आता शाळेत मला आवडतं त्यांचं गाणं. त्यांचं गाणं आवडलं का खूप आवडतं. हे नाही आवडत? आमचे मला आमचे वडील बाबा आहे ना, हा मग? आम्ही कृष्ण गावतो सुदाम चौकडे काय तिकडे अरे मग तुमच्याकडे काय गाणं वगैरे? तुझ्याकडे काय गाणं आहे? हा. तुला विचारतोय काय गाणी मूर्ती आहे? काय गा? ओळख त्याची ओळख. ओळख. हा. आपण हुशार आहे बघ. विचारलंय? हा मग? मावशी हे पप्पाच्या हुकमाने आणि या पेंड्या सुलाबाच्या कायद्याने तुला बसावे लागेल अगं, हे मूर्ती नको. आपण लग्नाला बसून घ्या. यांच्या पोटामध्ये कशी बरोबर पाण्यापासून काय ए जायचं बाबा, हा आपल्या बापाचं काय त्यात नाही पण बरोबर आहे मग पण आपल्या कायद्यांना हुकमाने बसावं लागेल असं म्हणतो तुम्ही मला जाऊन सांगा मी येतो पुन्हा? येतो आम्ही जातो पुढं तुझ्या वाटायला जाऊ नको बेकार आहे हा. जमले नाही. नाव घेतो ये. चांगलं घ्या. चांगलं घेतो. एकदम चांगलं. असं नाही तर ऐक की, शंकराच्या पिंडीला नागिन घेते वेळा नागिन घेते वेडा. शंकराच्या पिंडीला नागिन घेते वेळा नागिन घेते वेडा. तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा बाई पद्मा, देवी हीरा, मस्तकी तुला, आणि कटेरी राजकुमार, विठ्ठल रुपया, विठ्ठल घरी. मग आपल्या धर्मपुला सांगा. युगायुगाचे हे अवतार ऐकून घे भक्त रक्षणावतरलो जाणून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून सावळा श्री मुकुंद राधे पाहून युगायुगाचे हे अवतार ऐकून घे भक्त रक्षणावतरलो जाणून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून सावळा श्री मुकुंद राधे पाहून सावळा श्री मुकुंद राधे पाहून सावळा श्री मुकुंद राधे
प्रेम तुझ्यावर मी तू समजून घे मला प्रेम तुझ्यावर मी तू समजून घे मला जीव तुझ्याच साठी झुरतो कधी कळेल का तुला केले प्रेम तुझ्यावर तू समजून घे मला आलेले पारितोषिक मनवी राजेश कदम